आईला बाला, आज माशी तर तुफान लागली रे गावांनो. पण कंबर पार मोडून गेली माझी. आता रातच्याला काय उद्योग करायचा हो? पुन्हा तोच टीव्ही बघत पेणत बसायचा का? काय करायचा अहो, म्हणजे रोजचाच बोंबल पडा र. रांधायचा, खायचा आणि घोरायचा, दुसरं काय? अरे थांबा ग वही, जरा इकडं बघा. आता टीव्हीवर डोकं फोडायची गरज नाही. एकदम काकणभर सरस बातमी आणली आहे तुमच्या पोरानं. काय र सुम्या, परत काय नमेन राडा लावलंस? मासळीचा धंदा करायचा की तुझा मोबाईल बघायचा? अरे काकाय, हे बघा. KST स्टिक ही काठी टीव्हीला खोचली ना की डायरेक्ट नवा कोरा मराठी पिक्चर घरात फेसाळणार. थिएटरला जायचा खिटखिटच मिटला. काय सांगतोय र कारट्या? मग आपल्याला बाहेर जायचं काम नाही, ती एसटी, ते तिकिटाचे फाटे सगळं वाचणार का? कुठं जायचं नाही ग माय. ना ST न तिकिटाची झंझट. फक्त 99 रुपयामध्ये प्री बुकिंग करायचं आणि सगळा कोळीवाडा बसून एकत्र पिक्चर बघणार. अरे पण पाकिट किती खाली होणार रे बापा? आपल्याला परवडायला बी पाहिजे ना. ऐक तर, याची किंमत तर 4,999 आहे, पण आता सूटमध्ये फक्त 2,999 आणि बुकिंग ते तर फक्त नावाला 99 रुपये र. घो, मग आपण काय करूया? आपल्या गल्लीतल्या 4-5 घरांनी मिळून घेतलं तर भुर्दंड काहीच वाटणार नाही. आळीपाळीनं बघूया सगळे. आणि अजून एक खास ऐका र, यात धंदा बी करता येतो. जर आपण या KST स्टिक घेतल्या आणि लोकांनी पिक्चर बघायला दिल्या ना, तर प्रत्येक पिक्चर मागं आपल्याला 10-15% कमिशन चकाचक मिळणार. माशांच्या धंद्या जोडीला हा कडक जोडधंदा आहे. अरे मग विषयच संपला र. माशांचा धंदा आणि पिक्चरचा फंदा. KST स्टिक हाय लय चंदा. घो, आजच टोळी बनवूया.